अमित शहांनी एक वक्तव्य केले। 2024ला महायुतीचं तर 2029ला फक्त भाजपचं सरकार येणार असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले। तसंच महाराष्ट्रात भाजप महायुतीचंच सरकार तयार करणार असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलाय। महाराष्ट्राची निवडणूक ही देशाच्या राजकारणाची दशा आणि दिशा बदलणारी असेल असंही शहांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याशी बातचीत करूया। अजय, खरं तर अमित शहांनी हे जे वक्तव्य केले म्हणजे 2024ला महायुतीचं सरकार, 2029ला फक्त भाजपचं सरकार येईल, या वक्तव्याकडे कशा प्रकारे पाहायचं? त्यांनी आश्वस्त केलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांना की 2024ला महायुतीचंच सरकार आणणार। कशा प्रकारे पाहायचं या दोन्ही वक्तव्यांकडे? विक्रांत, खरं तर या सगळ्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात सगळ्यांचाच भुवया ज्याचा उंचावला गेलेला। खरं तर महायुतीतील नेत्यांना याचा एकंदरीत फटका बसू शकतो, कारण की एकीकडे अमित शहा यांचे हे विधान म्हणजे महायुती तोडायची का हाच एकंदरीत चर्चेचा मुद्दा असणार आहे। कारण की एकीकडे म्हटलं जातंय की 2024ला आपण जर पाहिलं तर महायुती आता निवडणुकीला एकत्र सामोरे जायला पाहायला मिळते, पण अमित शहा यांचं विधान आहे की 2029ला कमळातच जे ते एकंदरीत संपूर्ण सरकार असेल, त्यामुळे फक्त भाजप शासित हे सरकार असेल तर मग नेमकं त्यांच्यासोबत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचं काय किंवा मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय, हा प्रश्नचिन्ह जे ते निर्माण झालेलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात ज्या त्याच्या अनुषंगाने चर्चा रंगू लागलेल्या। आधी जर आपण पाहिलं तर राज्यातले इतर 6 ज्या राज्य आहेत देशातले त्यांच्या सोबत सुद्धा भाजपची जी युती होती, पण कालांतराने ही युती जी आहे ती संपुष्टात आलेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन प्रयोग जे ते करण्यात आले आणि जुने मित्र पक्ष जे त्यांच्या साथ सोडून भाजप जी आहे ती पुढे गेलेली पाहायला मिळाली। अगदी खरं आहे अजय, आणि त्यामुळे मग आता नवीन मित्रांचं 2024 नंतर काय होणार? जर 2029 मध्ये एकट्या भाजपची सत्ता येणार असं अमित शहा म्हणतात, तर त्यावेळी मग नवीन मित्रांचं काय होणार हा प्रश्न निर्माण होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।